तर जेव्हा मी त्या क्राईम ब्रांचमध्ये गेल्यानंतर बघितलं तर प्रत्येक प्रकारचे फ्रॉड्स आहेत आजच्या तारखेला. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगसाठी आहेत किंवा डायरेक्ट स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देतो, गोल्डमध्ये तुम्हाला काही बिशी किंवा ह्याच्या माध्यमातून देतो, फॉरेक्समध्ये देतो, क्रिप्टोकरन्सीमध्ये देतो. तर हे इतक्या प्रकारचे स्कॅम झालेले आहेत आणि तुम्ही जर बघितला दिवसातून 10 कॉल तर तुम्ही ट्रेडिंग करताय का ह्याच्यासाठी येत आहेत. मग आजच्या तारखेला अवेअरनेस कशावरती वाढतोय आणि ह्याच्यावरती कंट्रोल कुणाचा आहे का? नाही. तर आपली एक सिस्टीम बनलेली आहे की जेव्हा कुठलाही इन्व्हेस्टर जो आहे तो ह्या सिस्टीममध्ये ज्यावेळी एंटर करतो तो फुल प्रूफ झाला पाहिजे आणि फेल प्रूफ झाला पाहिजे. म्हणजे त्याच्या एक एक रुपयाला त्यांना कामाला लावता आलं पाहिजे. नाहीतर होतं काय की त्यांना जे काही पैसे कमवलेत हे दुसऱ्यांना तर श्रीमंत करण्यासाठी त्यांना यूज केलेलेच आहेत, पण त्याचबरोबर लॉसमध्ये सुद्धा पैसे, स्कॅममध्ये सुद्धा पैसे देऊन तो मोकळा झालेला असतो. मग तो जेव्हा फायनान्शियल आझादी किंवा एम इन्व्हेस्टमेंट ह्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा येतो, हे दोन्ही प्लॅटफॉर्म एवढे सेफ बनवलेले की ज्या ठिकाणी जेव्हा इन्व्हेस्टर आत येतो तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं पाहिजे की कुठली नाही केली पाहिजे, कुठली केली पाहिजे आणि कशामध्ये माझा फायदा आहे, कुठं माझा पैसा माझ्यासाठी काम करून देऊ शकतो, या प्रत्येक प्रकारचे गाईडलाईन्स त्यांना या पूर्ण सिस्टीममध्ये बसले जातात.